बी ए भाग 2 त्यामधलं दुसरं युनिट आणि या दुसऱ्या युनिटमधलं हे तिसरं चॅप्टर आहे आणि शेवटचं चॅप्टर आहे या युनिटमधलं. दुसऱ्या युनिटमधलं शेवटचं चॅप्टर आहे. 3.1 मुद्रामूल्य. मुद्रामूल्य शिकायचं. त्यानंतर मुद्रामूल्याचा अर्थ आणि फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत हा आपल्याला दुसऱ्या लेक्चरमध्ये शिकायचा आहे. पण त्या चॅप्टरचं नाव असल्यामुळे ते आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. पण या चॅप्टरचं नाव जे आहे ते आहे खऱ्या अर्थानं मुद्रामूल्य, व्हॅल्यू ऑफ मनी. व्हॅल्यू ऑफ मनी आणि त्याचं मिनिंग आणि फिशर क्वांटिटी थेरी ऑफ मनी हा पुढच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत. तर सुरुवातीला शिकूया मग मुद्रामूल्य. मुद्रामूल्य म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ मनी. तर मुद्रामूल्य म्हणजे काय? तर मुद्रा म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मुद्रा म्हणजे पैसा. मुद्रा म्हणजे पैसा हे तर लक्षात तुमच्या आलं. पण मूल्य, मुद्रेचं मूल्य, आपण वस्तूचं मूल्य आपल्याला माहीत होतं. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ही वस्तू 100 रुपयाची आहे. म्हणजेच काय? त्या वस्तूचं मूल्य हे 100 रुपये आहे. ही वस्तू 50 रुपयाची आहे किंवा 100 रुपयाच्या 2 वस्तू आहेत. म्हणजेच एक वस्तू ही 50 रुपयाची आहे. हे आपण जनरली व्यवहारामध्ये असं म्हणत असतो. पण आपल्याला या ठिकाणी नवीन गोष्ट शिकायची आहे. ती म्हणजे आता वस्तूचं मूल्य नाही तर मुद्रेचंच मूल्य. ती मुद्रेचं मूल्य आपल्याला मोजायचं आहे किंवा मुद्रामूल्य म्हणजे काय हे आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचं आहे की मुद्रामूल्य म्हणजे काय. तर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी त्याच्यावर व्याख्या केलेल्या आहेत. पण साधारण आपण असं म्हणत असतो की मूल्य म्हणजे त्या पैशाचं मूल्य. बऱ्याच वेळी आपण व्यवहारामध्ये काही शब्द ऐकत असतो की पूर्वी 100 रुपयाला खूप मोठी किंमत होती, पण तेवढी किंमत आता 100 रुपयाला राहिली नाही. म्हणजेच पूर्वी 100 रुपयाच्या खूप सगळ्या वस्तू मिळत होत्या. आता त्याच 100 रुपयामध्ये तेवढ्या वस्तू विकत घेतल्या जात नाहीत किंवा तेवढ्या वस्तू मिळत नाहीत. तर मुद्रामूल्य म्हणजे काय हे शिकत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी आपल्याला मुद्रेचं मूल्य शिकायचं आहे. की मुद्रेचं मूल्य काय आहे किंवा कसं कसं ते बदलत गेलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. आणि मुद्रामूल्य शिकत असताना त्याच्या काही व्याख्या आहेत. त्या व्याख्या आपण सुरुवातीला बघणार आहोत. तर पहिली व्याख्या आहे प्राध्यापक क्राउथर यांची व्याख्या. क्राउथर यांनी खूप सगळं लिखाण मुद्रेचे सिद्धांत यावर केलेलं आहे. तर क्राउथर यांच्या मते मुद्रा म्हणजे काय किंवा मुद्रामूल्य म्हणजे काय? तर मुद्रामूल्य म्हणजे काय तर वस्तू व सेवा खरेदी करण्याचे मुद्रेचे सामर्थ्य, क्षमता म्हणजेच मुद्रामूल्य होय. बघा, वस्तू आणि सेवा खरेदी करण्याचे मुद्रेचे जे सामर्थ्य आहे म्हणजे जी ताकद आहे, जी क्षमता आहे म्हणजेच मुद्रामूल्य होय. व जसं 100 रुपयाच्या एका नोटेमध्ये किती वस्तू व सेवा विकत घेतल्या जाऊ शकतात. 100 रुपयाच्या एका नोटेमध्ये किती वस्तू व सेवा विकत घेतल्या जाऊ शकतात त्यावरूनच त्या 100 रुपयाच्या नोटेचं किंवा मुद्रेचं मूल्य काढता येऊ शकते. की वस्तू आणि सेवा किती खरेदी केल्या जाऊ शकतात त्या रुपयामध्ये, किंवा त्याचं किती सामर्थ्य आहे, किती क्षमता आहे की त्यामध्ये किती वस्तू विकत घेतल्या जाऊ शकतात त्यानुसार त्याचं मूल्य ठरत असते. आणि म्हणून मुद्रामूल्य म्हणजे काय तर क्राउथर म्हणतात वस्तू व सेवा खरेदी करण्याचे सामर्थ्य, क्षमता म्हणजेच मुद्रामूल्य होय. की क्राउथर काय म्हणतात की वस्तू व सेवा खरेदी करण्याचे मुद्रे जे सामर्थ्य असते, जी क्षमता असते म्हणजेच मुद्रामूल्य होय असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे रॉबर्टसन यांची. बघा, रॉबर्टसन यांच्या मते क्राउथरनं म्हटलं होतं की वस्तू व सेवा खरेदी करण्याची जी काही सामर्थ्य, क्षमता त्या पैशामध्ये आहे त्याला मुद्रेचं मूल्य म्हणतात. तर रॉबर्टसन काय म्हणतात की रॉबर्टसनच्या मते सामान्यतः मुद्रेच्या एका मात्रेद्वारे वस्तूचे जेवढे परिमाण खरेदी करता येते त्याच मुद्रामूल्य असे म्हणतात. बघा, सामान्यतः मुद्रेच्या एका मात्रेद्वारे वस्तूचे जेवढे परिमाण खरेदी करता येते त्याच मुद्रामूल्य असे म्हणतात. बघा काय म्हणते त्यांनी, सामान्य मुद्रेच्या एका मात्रा जर आपण म्हटलं 1 रुपये मात्रा, आपण 100 रुपये मात्रा, आपण जी मात्रा ठरवू त्यानुसार त्यांनी काय म्हटलं की सामान्यतः मुद्रेच्या एका मात्रेद्वारे वस्तूचे जेवढे नग किंवा परिमाण आपल्याला खरेदी करता येतात त्यास मुद्रामूल्य असे म्हणतात. म्हणजेच काय की एक मुद्रेचा नग त्या
मुद्रेच्या नगाच्या बदल्यात आपल्याला किती वस्तू विकत घेतल्या जाऊ शकतात, त्यास मुद्रामूल्य असं म्हणतात. हे रॉबर्टसन यांनी म्हटलेलं आहे. तिसरी व्याख्या आहे प्राध्यापक फिशर यांची. फिशरचा आपल्याला मुद्रा परिमाण सिद्धांत शिकायचा, त्यामध्ये यांनी सविस्तर याबद्दलचं लिखाण केलेलं आहे. फिशर काय म्हणतात? प्राध्यापक फिशर यांच्या मते मुद्रामूल्य म्हणजे मुद्रेची सामान्य क्रयशक्ती होय. मुद्रामूल्य म्हणजे काय की मुद्रेची सामान्य क्रयशक्ती म्हणजे त्या मुद्रेमध्ये वस्तू विकत घेण्याची किती ताकद आहे, क्षमता आहे. मुद्रामूल्य म्हणजे मुद्रेची सामान्य क्रयशक्ती होय. म्हणजे त्या मुद्रेमध्ये किती वस्तू विकत घेतल्या जाऊ शकतात, त्यानुसार त्या मुद्रेचं मूल्य ठरत असते. जर जास्त वस्तू विकत घेतल्या जाऊ शकत असतील तर मुद्रामूल्य जास्त आहे, आणि जर कमी वस्तू विकत घेतल्या जाऊ शकत असतील तर मुद्रेचं मूल्य हे कमी आहे. आणि म्हणूनच त्या मुद्रेमध्ये सामान्यतः किती क्रयशक्ती आहे त्यानुसारच त्या मुद्रेचं मूल्य हे ठरत असते. त्याला जोडूनच ते काय म्हणतात की किंमत पातळीच्या व्यस्त असते. म्हणजेच काय, मुद्रामूल्य जेव्हा वस्तूची किंमत जास्त असते, बघा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी त्यांनी मांडला की मुद्रेचं मूल्य व वस्तूची किंमत यामध्ये व्यस्त संबंध असतो. जसं की जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा मुद्रेचं मूल्य वाढते. म्हणजे आता कमी पैशात जास्त वस्तू विकत घेतल्या जाऊ शकतात. आणि जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात, जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात तेव्हा आता मुद्रेचं मूल्य आपल्याला कमी झालेलं दिसून येईल. कारण आता पूर्वी इतक्या मुद्रेत आता तेवढ्या वस्तू विकत घेतल्या जाऊ शकत नाहीत. लक्षात आलं की मुद्रामूल्य आणि वस्तूची किंमत पातळी यामध्ये व्यस्त संबंध असतो. हे महत्त्वपूर्ण बाब फिशर यांनी मांडलेली आहे. बघा फिशर हे काय म्हणतात, परत एकदा शिकूया आपण. मुद्रामूल्य म्हणजे मुद्रेची सामान्य क्रयशक्ती होय, ती किंमत पातळीच्या व्यस्त असते. कारण एखाद्या जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात तेव्हा आता पूर्वीच्याच पैशामध्ये आपल्याला तेवढ्या वस्तू विकत घेता येणार नाहीत, कारण वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली. आणि यथा कदाचित जर वस्तूच्या किमतीत घट झाली असेल तर आता पूर्वीच्या पैशामध्ये किंवा पूर्वीच्या जितक्या पैशामध्ये आता जास्त वस्तू आपल्याला विकत घेता येऊ शकतील. म्हणजे मुद्रामूल्य आणि वस्तूची किंमत पातळी यामध्ये व्यस्त संबंध असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, मुद्रामूल्य आणि किंमत या दोघांमध्ये व्यस्त संबंध असल्याचं आपल्याला दिसून येते. पण एकूणच जर मुद्रामूल्य कसं निश्चित करायचं, कसं ठरवायचं, सर्वसामान्यपणे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्या पैशामध्ये किती वस्तू विकत घेण्याची ताकद आहे त्यावर त्या वस्तूचं मुद्रामूल्य ठरत असते. दुसऱ्या अँगलला आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की वस्तूच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा मुद्रामूल्य कमी होते. बघा वस्तूच्या किमती, समजा 100 रुपयाची नोट आहे, या 100 रुपयामध्ये पूर्वी 2 वस्तू विकत घेतल्या जाऊ शकत होत्या. आता ती वस्तू महागली, आता ती वस्तू 100 रुपयाची एक झाली. पूर्वी 100 रुपयाला ह्या वस्तू 2 येत होत्या, आता 100 रुपयाला ही वस्तू फक्त एकच येते. म्हणजे पूर्वीच्या 100च्या नोटेमध्ये जे सामर्थ्य होतं 2 वस्तू विकत घेण्याचं, आता त्या 100च्या नोटेमध्ये त्या 2 वस्तू विकत घेण्याचं सामर्थ्य राहिलं नाही. तर आता फक्त ती एकच वस्तू विकत घेऊ शकते. म्हणजे या ठिकाणी वस्तूच्या किमती दुप्पटने वाढल्या तर मुद्रेचं मूल्य अर्धं झालं किंवा मुद्रेचं मूल्य कमी झालं. म्हणजे वस्तूच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा मुद्रेचं मूल्य कमी होते, आणि जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा मुद्रेचं मूल्य हे वाढल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे मुद्रामूल्य आणि वस्तूच्या किमती यामध्ये व्यस्त संबंध असल्याचं दिसून येते. त्यानंतर थोडक्यात काय, तर मुद्रेचे मूल्य म्हणजे तिची क्रयशक्ती होय. मुद्रेचे मूल्य म्हणजे तिची क्रयशक्ती होय. दुसऱ्या शब्दात मुद्रेच्या एका मात्रेद्वारे वस्तूचे जितके नग खरेदी करता येतात त्यालाच मुद्रामूल्य असे म्हटले जाते. मुद्रेचे मूल्य मोजण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केलेला आहे. तर काय सूत्र आहे ते बघूया आपण. मुद्रामूल्य काढायचे सूत्र आहे, तर मुद्रामूल्य बरोबर 1/किंमत पातळी. मुद्रामूल्य बरोबर 1/किंमत पातळी असं मुद्रामूल्य काढण्याचं सूत्र आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये त्यांना म्हटलं VM = 1/P.
व्ही एम इज इक्वल टू 1/p, म्हणजेच व्ही एम बरोबर 1/p असं ते सूत्र आहे. तर व्ही एम म्हणजे काय, तर व्ही एम म्हणजे व्हॅल्यू ऑफ मनी, मुद्रा मूल्य. व्ही एम व्हॅल्यू ऑफ मनी, त्यालाच मराठीमध्ये मुद्रा मूल्य असं म्हणतात. तर पी प्राईज लेवल, किंमत पातळी. पी म्हणजे काय, प्राईज लेवल, किंमत पातळी. आणि म्हणून सूत्र कसं ठरलं, तर व्ही एम इज इक्वल टू 1/p, मुद्रेचे मूल्य बरोबर 1 किंमत पातळी. हे सूत्र आपल्याला मुद्रा मूल्य काढताना महत्त्वाचं ठरते. त्यानंतर हे मुद्रेचे मूल्य व किंमत पातळी याचा संबंध व्यस्त व प्रमाणशीर असतो. आपण अगोदर शिकलं की मुद्रा मूल्य व किंमत पातळी यांचा संबंध व्यस्त असतो. म्हणजे मुद्रा मूल्य आणि किंमत पातळी जेव्हा ठरते तेव्हा आपल्याला लक्षात येते की किंमत पातळी जेव्हा वाढते तेव्हा मुद्रेचं मूल्य कमी होते, आणि जेव्हा किंमत पातळी कमी होते तेव्हा मुद्रेचं मूल्य वाढते. आणि म्हणूनच त्या आधारे ज्यांनी काय म्हटलं या ठिकाणी की मुद्रेचं मूल्य व किंमत पातळी यांचा संबंध हा व्यस्त व प्रमाणशीर आहे. म्हणजे एक जेवढ्याने वाढला तेवढा दुसरा तेवढ्यानेच कमी होतो. म्हणजे या दोघांमध्ये जो संबंध आहे तो प्रमाणशीर असल्याचं आपल्याला दिसून येते. याचा अर्थ वस्तूची किंमत पातळी वाढल्यास मुद्रेचे मूल्य घटते. वस्तूची किंमत पातळी वाढली, मुद्रेचं मूल्य कमी झालं, तर वस्तूची किंमत पातळी घटल्यास मुद्रा मूल्य वाढते. एवढेच नव्हे तर या दोहोतील संबंध प्रमाणशीर असतो. म्हणजेच किंमत पातळी दुप्पट झाल्यास मुद्रा मूल्य निम्मे होते. किंमत पातळी दुप्पट झाल्यास मुद्रा मूल्य निम्मे होते, तर किंमत पातळी निम्मी झाल्यास मुद्रेचं मूल्य हे दुप्पट झाल्याचं दिसून येते. म्हणूनच काय, तर मुद्रा मूल्य ठरत असताना त्या मुद्रेमध्ये किती वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची ताकद आहे, क्षमता आहे, त्यानुसारच त्या मुद्रेचं मूल्य ठरत असते. आणि त्यासाठी त्या वस्तूची किंमत, त्या सेवेची किंमत ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण त्या वस्तूची किंवा त्या सेवेची किंमत जेव्हा वाढते तेव्हा मुद्रेचं मूल्य कमी होते, आणि त्या वस्तू आणि सेवेची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा मुद्रेचं मूल्य हे वाढल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच या दोहोंमध्ये जो काही संबंध आहे, मुद्रा मूल्य आणि किंमत पातळी, हा संबंध प्रमाणशीर असतो, व्यस्त संबंध असतो, आणि तो प्रमाणशीर असतो. म्हणजे जेवढी एकामध्ये वाढ होईल तेवढी दुसऱ्यामध्ये घट होते, जेवढी दुसऱ्यामध्ये घट झाली तेवढीच पहिल्यामध्ये वाढ होते. या दोघांमधला संबंध हा प्रमाणशीर असल्याचं दिसून येते. पण एकूणच क्राउथर असतील, रॉबर्टसन असतील, फिशर असतील, या सगळ्या शास्त्रज्ञांनी जे आपल्याला सांगितलं आहे ते होतं मुद्रा मूल्य. आणि एक चांगली संकल्पना या ठिकाणी यांनी मांडली. क्राउथरच्या मते वस्तू व सेवा खरेदी करण्याचे मुद्रेचे सामर्थ्य म्हणजेच मुद्रा मूल्य होय. तर रॉबर्टसन यांनी थोडंसं वेगळा सिद्धांत मांडला. त्यांचं म्हणणं असं, वेगळी व्याख्या मांडली. त्यांचं म्हणणं असं होतं की सामान्यतः मुद्रेच्या एका मात्रेद्वारे वस्तूचे जेवढे परिमाण म्हणजे नग खरेदी करता येते त्याच मुद्रा मूल्य असे म्हणतात. तर फिशर यांनी तेवढं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मांडलं. फिशर म्हणतात की मुद्रा मूल्य म्हणजे मुद्रेची सामान्य क्रयशक्ती होय. म्हणजे त्या मुद्रेमध्ये किती वस्तू विकत घेण्याची ताकद आहे त्यानुसारच त्या मुद्रेचं मूल्य ठरत असते. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की मुद्रा मूल्य म्हणजे मुद्रेची सामान्य क्रयशक्ती होय, ती किंमत पातळीच्या व्यस्त असते. म्हणजे किंमत पातळीच्या व्यस्त प्रमाणात ती बदलत असते. असे सिद्धांत या ठिकाणी सांगितलेले आहेत. तसं आपण या ठिकाणी शिकलो की मुद्रा मूल्य काढण्याचं सूत्र ते होतं मुद्रा मूल्य बरोबर 1 किंमत पातळी. मुद्रा मूल्य बरोबर 1 किंमत पातळी. इंग्लिशमध्ये ते होतं व्ही एम इज इक्वल टू 1/p. व्ही एम इज इक्वल टू 1/p. व्ही एम म्हणजे व्हॅल्यू ऑफ मनी, पी म्हणजे प्राईज म्हणजे किंमत पातळी. या सूत्राच्या सहाय्यानं आपण मुद्रेचं मूल्य काढू शकतो. मुद्रा मूल्याबरोबर 1 किंमत पातळी असल्यामुळे या ठिकाणी मुद्रा मूल्य आणि किंमत पातळी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच त्यांनी सिद्धांत मांडत असताना फिशर यांनी असं म्हटलं होतं की मुद्रा मूल्य आणि किंमत पातळी यांच्यामध्ये व्यस्त संबंध आहे. आणि व्यस्त संबंध असून त्यामध्ये तो व्यस्त संबंध तर आहेच, पण तो प्रमाणशीर दोघांमध्ये संबंध असतो असं फिशर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांतसुद्धा शिकायचा आहे. त्या ठिकाणी सुद्धा फिशर यांनी आपल्याला मुद्रा मूल्य
संदर्भातली संकल्पना सविस्तररित्या सांगितलेली आहे.